चांगला बॉल आहे, पुढे टाकलाय, ओव्हर पिच टाकण्याचा प्रयत्न पुढे टाकला गेलाय. वेगाने बॉल विकेट किपरचा भेद घेतलाय, बॅटरला बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. राकेश भोईर यांच्याकडून संधी आहे. डॉट बॉलची यावेळेला सांगता होती. नित्यादादांना संधी आहे, जर बॉल अडवला तर 500 रुपये राकेश मोहिते यांच्याकडून आहे. ओहो हो, आणखीन एक खोला टाकला यार, क्या बात आहे. अगदी बुंद्यात फेकलाय, परफेक्ट खोलवर टप्पा, अगदी चॅनल मध्ये बॉल फेकलाय. आउट आहे का? बॅटची लगातार 3 बॉल वरती डॉट बॉल पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली आहे, अगदी बुंद्यात फेकलाय, भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला बॉल आहे, आपल्याला टॅप करायचा प्रयत्न, सिंगल घ्यायचा मानायचा आहे. ओ माय गॉड, डेंजर एंडला धोक्याची घंटा आहे, परंतु चला पंच डिसिजन काय आहे? पंच चला, ऑनफिल्ड अंपायर डीआरएस ची मुभा आहे का चेक करायचं? येस, चेक करण्यासाठी ऑनफिल्ड अंपायरने ही रिव्ह्यू घेतलेली आहे आणि ती मुभा ऑनफिल्ड अंपायर पंचांनाच ती मुभा आहे. चला, रनआउट साठी एक्झॅक्टली नक्की घडलंय काय? कदाचित फलंदाज बाद किंवा नॉट आउट. ओ माय गॉड, अगदी सीमारेषेच्या लगत आहे. डीजे, थँक्यू डीजे. चला, आउट आहे. डीआरएस जो घेतला आणि तो शेवटी यशस्वी देखील झालाय, त्यामुळे फलंदाज हा बाद आहे. अखेर ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीन वरती पहा ज्या पद्धतीने हा बॉल रिलीज केला गेलाय, पहा आउट आहे, फलंदाज बाद आहे. थँक्यू डीजे. खूप चांगला रन आउट इथे पाहायला मिळते. आउट आहे, अखेर फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, ऋषी आलाय बॅटिंग करण्यासाठी. ऋतिक बाद झाल्यानंतर ऋषी आलाय आणि यावेळेला विघ्नेशच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळत आहे.
चला 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल बॉल तयार. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॉल तयार. शेवटचा बॉल टॅप. ओ माय गॉड, अलॉंग द ग्रास खेळलाय. मिड ऑफ क्लिअर करून बॉल चाललाय. बोटाला झटका देत चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती आहे. राज आलेले आहेत बॉलिंग करण्यासाठी. उभे नंबर 2 हाताळण्यासाठी आगासन एक्सप्रेस बॉलिंग करण्यासाठी राज आलाय उभे नंबर 2 मध्ये. राजांचा पहिला बॉल चांगला बॉल आहे. रन मिळत नाही आहे. डीजे थँक्यू. डॉट बॉलची सांगता होते. चांगला बॉल आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न. रन मिळत नाही आहे. याही वेळेला डॉट बॉल. लगातार दोन डॉट बॉल. आगासन एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे राज म्हात्रे बॉलिंग करण्यासाठी आलाय. ऋषीने जर 3 बॉल मध्ये 3 चौकार ठोकले तर 500 रुपये. चिंतनजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नो प्लस 1. 2 धावा ऍड होते. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 10 धावा. इथे पुन्हा एकदा वाईट प्लस 1. आगासन एक्सप्रेस थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा चुकीचा पाहायला मिळत आहे. एक्स्ट्राच्या बरोबर टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती आहे. 12 धावा. चांगला बॉल आहे. हवेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. रन मिळत नाही आहे. डॉट बॉलची सांगता होते. बारा धाबा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ साडा. चांगला बॉल आहे. स्ट्रॉंग अपिलिंग. आउट आहे का? थँक्यू. बॉल काउंट आहे का? पंच बॉल काउंट आहे ना? बॉल काउंट केला जाईल त्यामुळे डॉट बॉल आहे आणि फलंदाज बाद. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यात मध्ये ऍड देखील होईल. बॅट्समॅन नवीन फलंदाज सौरभ आलाय. आल्या पावली आक्रमण करायचा प्रयत्न परंतु रन मिळत नाही. याही वेळेला डॉट बॉल. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल व्हाईट बॉल. आगासन एक्सप्रेस राज म्हात्रेंना बॉलिंग करण्यासाठी पाहू शकाल. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल आहे. 15 धाबा धावफलकावरती आहे. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. आणखीन एक सलगचा तिसरा व्हाईट बॉल फेकला गेलाय. व्हाईट बॉल बरोबर 16 धाबा धावफलकावरती पाहायला मिळते. याही वेळेला चौथा व्हाईट बॉल. लगातार 4 व्हाईट बॉल फेकले गेलेले आहेत. वेगापेक्षा दिशेला फार महत्व आहे माझ्या मित्रा. गोलंदाजी करत असताना 17 झालेत. शेवटचा बॉल आहे. 17 धाबा. एक नो बॉल होता ना.
चला बरोबर आहे, 4 व्हाईट बॉल आहे आणि एक नो बॉल आलाय, म्हणजे शेवटचा बॉल आहे आणि 17 धावा धावफलकावरती आहे. 17 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. शेवटच्या बॉल वरती आवेला चौकार आलाय. सिंगल आहे का 4 धावा. ओव्हरची झाली समाप्ती आणि टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती आहे. डीजे या. थँक्यू डीजे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती आहे. एकवीस धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय. चांगला बॉल आहे. यावेळेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. खूप चांगला षटक इथे हाताळला गेलाय. मिलिंद म्हात्रे आलाय. ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये आपल्या बॉलिंगच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच जिंकली होती या खेळाडूने, यावेळेला आणखीन एक विकेट. विघ्नेश पाटीलच्या खेळीचा खेळ खलास. आणखीन एक सफलता प्राप्त होते. थँक्यू डीजे. आता गोलंदाजी आणि बॅटिंग साठी गोलंदाजी करत आहे मामा आणि बॅटिंग करत आहे भाचा, म्हणजे दोघांची जुगलबंदी पाहायला मिळते. यावेळेला खोला टाकलाय. आपल्याकडे जो अस्त्र आहे त्या अस्त्राचा वापर केलाय. परफेक्ट खोला टाकलाय इनटू द ब्लॉक होल. स्वरूपाला बॅटिंग करण्यासाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगल टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती आहे. यावेळेला संधी आहे आणि सिंगल पूर्ण होते. कॅच ड्रॉप झाली. वेगाने सिंगल पूर्ण केली. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल आहे. टीमची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 23 धावा. शेवटच्या बॉलवर आणि फलंदाज बाद आहे. थँक्यू डीजे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 23 ला 4 विकेटचं नुकसान इथे पाहायला मिळत आहे. विकी फायटर्स टीम संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून तुम्हाला बाहेर काढावं लागेल या मॅच मध्ये.
23 धावा धावफलकावरती आहे आणि 4 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. रोशन आलेले आहेत ओपन नंबर 4 मध्ये. ओहो, यावेळेला ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. बाबू यांच्या बॅट मधून हा चौकार आलाय. दादूच्या बॅट मधून इथे थँक्यू. सौरभच्या बॅट मधून इथे चौकार पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती आहे. आणखीन एक ड्राईव्ह करायचा प्रयत्न परंतु एफर्ट ताकदीचे पाहायला मिळत आहे. लाजवाब फिल्डिंग एफर्ट इथे पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या मुवमेंटला पाहायला मिळाली आहे. सत्तावीस धावा धावफलकावरती अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे चांगली फिल्डिंग होते, रन मिळत नाही आहे. यावेळेला ही डॉट बॉलची सांगता होते. चौकार खाल्यानंतर चांगला पलटवार केला आहे. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या 28 धावा. यावेळेला ही व्हाईट बॉल आहे, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर आहे. व्हाईट बॉलच्या बरोबर टीमची धावसंख्या 29 च्या घरामध्ये आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 29 धावा धावफलकावरती आहे. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न, रन मिळत नाही आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटचे 2 बॉल आहेत. हा चांगला बॉल, आता शेवटचा बॉल आहे. अखेरचा बॉल शिल्लक 29 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल, इथे सिंगलच मिळेल आणि सिंगलने पहिला डाव इथे संपलाय. धावा धावफलकावरती 30. दुसऱ्यावरती बाद आहे ना? दुसऱ्यावरती बाद आहे. सिंगल मिळते, सिंगल नंतर टीमची धावसंख्या 30 आणि 31 धावाचं लक्ष या मॅच मध्ये आहे येणाऱ्या 24 बॉल मध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. आपण संदेश पाटील, संदेश दादा पाटील आणि मिलिंद दादा म्हात्रे कुठे असाल तर आपण या थोडीशी चर्चा आपण करूया या स्पर्धेच्या ओव्हरऑल या क्रीडा स्पर्धेच्या बाबतीमध्ये. तर संदेश दादा पाटील आणि मिलिंद दादा म्हात्रे तर कुठे असाल तर लवकर या व्यासपीठावरती, थोडी चर्चा आपण करणार आहोत. सबका मालिक एक आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा होळी प्रीमियर लीग 2026 चा महासंग्राम आपण इथे पाहत आहे. तर संदेश दादा पाटील आणि मिलिंद दादा म्हात्रे, चला मॅच थोडीशी थांबवायची, आपण चर्चा करणार आहोत या ओव्हरऑल या क्रीडा स्पर्धेच्या बाबतीमध्ये. चला तुम्ही थोडस बाजूला व्हा. सर पहिल्यांदा संदेश दादा, एक महत्वाचा प्रश्न आम्हाला जाणून घ्यायचा आहे. नवी मुंबई मध्ये चर्चा होती या स्पर्धेची. होळी प्रीमियर लीग जेव्हा तुम्ही सुरुवात केली, होळी प्रीमियर लीगची किती वर्षाची परंपरा आहे जी सातत्याने तुम्ही जपताय आणि या स्पर्धेच्या बाबतीमध्ये ओव्हरऑल ही क्रीडा स्पर्धा ही नाईट फॉर्मेट कसा वाटलाय आणि तुमचा प्रवास या कशा रीतीने राहिलाय? आमचा 5वा वर्ष आहे आणि नाईट मॅच तर आमचे 15 वर्ष झाले आम्ही ठेवतोय. आणि आमची होली प्रीमियर लीग म्हणजे फक्त आम्ही एन्जॉय करण्यासाठी ठेवतो. कोणी जिंकू दे, आमचीच मुलं आहेत, काय प्रॉब्लेम नाही. सगळ्यांनी एकत्र खेळाडू खेळा, बाकी काय प्रॉब्लेम नाही. भांडण वगैरे करू नका, DRS घ्या, साठेच्या नादी लागू नका.
काय नाही, सर्वांनी जेवण वगैरे करून जावा, जेवल्याशिवाय जाऊ नका. बारक्या घ्या आता, हरिद्वारवरून आले, तुला कसं वाटतं? घ्या आता आपली. तर मिलिंद दादा म्हात्रे तुमच्याकडे येतोय. ओव्हरऑल जेव्हा तुमच्या मंडळाची स्थापना झाली, कशा रीतीने राहिले, म्हणजे मंडळाची स्थापना कधी झाली? नाईट फॉर्मेट आपण पाहू शकाल, भरपूर चांगला आयोजन यावेळी तुम्ही राबवलेला आहात. मंडळाची स्थापना कशी झाली आणि संपूर्ण प्रवास कसा राहिलाय? आमचा मंडळ खूप लहानपणापासून आम्ही आमच्याकडे ज्यावेळीपासून काहीच नव्हतं. आम्ही 2 रुपये घरातून मिळायचे, सर्वजण 1 रुपया 2 रुपया हे काढून बॉल आणायचो आणि खेळायचो. ते पण अशा कचरपट्टीत खेळायचो की सांगू नका. त्या कचरपट्टीला आम्ही ग्राउंड बनवलेला होता, पण तो खेळ अतिउत्तम होता. त्यात दोस्ती होती, सर्व होता. त्यासाठी आम्ही खूप काय मेहनत केली आणि आज यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. आणि या सर्व ग्रामस्थ आणि माझ्या मित्रमंडळांचा मी आभार मानतो. आणि व्यासपीठावर बसलेला सर्व प्रसिद्ध नेता माननीय लालू शेठ आणि आमचे बसलेले सर्व प्रतिनिधी यांचा आम्ही आभार मानतो. चला मिलिंद दादा, आणखीन एक प्रश्न जाणून घ्यायला आवडेल. चला मिलिंद दादा, एक मिनिट आम्हाला द्या. जेव्हा तुमच्या काळामध्ये अशा प्रकारचे ट्रॉफीज होता का? तुम्ही जेव्हा तुमच्या काळात केल्याच्या क्रिस्टल आर्टच्या ट्रॉफी, यावेळेला एकविराईची एक छान प्रतिमा आहे ती मूर्ती, आणि या स्पर्धेच्या बद्दल ओव्हरऑल तुमच्यातला कालखंड आणि ही जी सध्याचा जो कालखंड सुरू आहे यामधला काय फरक आढळतो, आणि तुमची हक्काची स्पर्धा कशी वाटली? आमच्या कालखंडात आम्हाला गोल्डन केलेले कलर छोट्या छोट्या ट्रॉफ्या असायच्या, त्या पण आम्हाला भेटायच्या नाही भेटायच्या ही दूरची गोष्ट होती. पण आता आनंद वाटते की आमचं स्वतः ऑर्गनायझर चैतन म्हात्रे यांनी अशी ऑर्गनायझर केलेली आहे की ते अतिउत्तम आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला जो पारितोषिक भेटतोय तो अतिउत्तम आहे सर्वात. आणि त्यात आमच्या सर्व मंडळाकडून आणि ग्रामस्थाकडून त्यांचे आम्ही आभार मानतो. चला धन्यवाद, एकदा जोरदार टाळ्यावून जाऊ द्या. थँक्यू डीजे. भरपूर चांगली क्रीडा स्पर्धा इथे साकार होते. या रजनीमध्ये आपण इथे पाहू शकाल. चला 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉल मध्ये 4 आलेत, चौकार आलाय. डीजे या. लकी लकी यावेळेला पाहू शकाल काय झेल टिपला गेलाय. अखेर संधी आहे, पाहू शकाल अपील अगदी थाटामध्ये. थँक्यू डीजे. धावफलकावरती धावा आहे. यावेळेला बॉलरचं नाव काय दादा? शुभम आलेले आहेत. याही वेळेला फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर जुळलंय आणि किनेक धमाका. चेंडू सीमारेषा पार, चौकार.
9 धावा. यावेळेला टॅप केलाय, अखेर ज्या स्लॉट मध्ये होता त्याला डिपॉझिट केलाय. चेंडू सीमा रेषा पार. थँक्यू डीजे. यावेळेला गणेशच्या बाट मधून धमाका पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या 4 ने सपकन मुसंडी मारते. 13 या आकड्यावरती आहे. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. टॅप करायचा प्रयत्न रन मिळत नाही आहे. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती आहे. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या लवकरात लवकर दोन्ही टीमचे कॅप्टन अथांग टायटन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या बरोबर टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे. 14 धावा पाहायला मिळत आहे. चांगला बॉल आहे. यावेळेला डेली आहे. रन मिळत नाही आहे. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. अवे फ्रॉम द बॉडी व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या बरोबर टीमची धावसंख्या 15 धावा एक्स्ट्रा टीमच्या खात्यात ऍड होते. 15 धावा धावफलकावरती आहे. एकतीस धावाचा पाठलाग करायचा आहे. 15 झाले. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. 15 धावा. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल अवे फ्रॉम द बॉडी. याही वेळेला शरीरापासून दूर टाकलाय. ओव्हर पिच टाकण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आलाय. चला अथांग टायटन्स आणि हर्षित रायडर्स टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. आणखीन एक व्हाईट बॉल. विघ्नेशची थोडी दिशा भरकटलेली आहे. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला बॉल. यावेळेला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 3 बॉलचा केस संपला. 18 धाबा धावफलकावरती आहे. 31 धाबाचा पाठलाग करायचा आहे. ओव्हर पिच बॉल आहे. यावेळेला चांगला टप्पा हाताळलाय. रन मिळत नाही आहे. डॉट बॉलची सांगता होते. आउट आहे. फलंदाज बाद. रन आउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट डीचे या. थँक्यू डीजे. 18 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती आहे. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर मध्ये. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये नितीश आलाय बॅटिंग करण्यासाठी. शेवटचा बॉल. 18 धावा धावफलकावरती ते पाहू शकाल. 13 बॉल आणि 13 करायचे आहे त्या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी बॉल टू रनचं इक्वेशन आहे. प्रत्येक बॉल मध्ये एक एक धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 13 मध्ये 13. शेवटचा बॉल. बॉल तयार. शेवटच्या बॉल वरती संधी अगदी काठी पहाकार का ज्या पद्धतीने हा बॉल रिलीज झालाय. थँक्यू डीजे. 12 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल आणि 13 धावा आता तुम्हाला बनवायच्या त्या मॅच मध्ये.
नितेश म्हात्रेसाठी 2 चौकाराला 500 रुपये समीरजी मडवी साहेबांकडून आहे. नितेश म्हात्रे जर 2 चौकार लगातारच्या 2 चौकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 12 बॉल आणि 13 धाबाचं इक्वेशन आहे. सौरभ आलाय बॉलिंग करण्यासाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये 12 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. बारा मध्ये 13. बारा बॉल आणि 13 धावाचं इक्वेशन आहे. पहिला बॉल रन मिळत नाही. बॉल बॅक ड्राईव्ह. आता 11 बॉल आणि 13 करायचे आहेत. एक एक धाव भरपूर महत्वाची आहे या मॅच मध्ये. 11 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, यावेळेलाही डॉट बॉलची सांगता होते. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. लगातारचे 2 डॉट बॉल इथे पाहू शकाल. आता 10 बॉल आणि तुम्हाला 13 धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती आहे. 10 मध्ये 13 तुम्हाला बनवायचे आहेत. चांगला बॉल आणि एक डॉट बॉल. वा, कमालीची फिल्डिंग यावेळेला. आता 9 बॉल आणि 13 धावांचं इक्वेशन आहे. अफलातून परफॉर्मन्स पाहू शकाल. कमालीची फिल्डिंग पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे 4 डॉट बॉल. 8 बॉल आणि 13 करायचे आहेत. वाडा सुपर डुपर मुकाबला. 8 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी केली आहे सौरभने. वा, सुपर डुपर गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. 5 डॉट बॉल फेकलेले आहेत. शेवटचा बॉल. या स्पर्धेची पहिली मेडल ओव्हर होईल का. बॉल तयार. 7 मध्ये 13. सौरभला संधी आहे. या स्पर्धेची पहिली मेडल ओव्हर. ओ माय गॉड, विकेट. या स्पर्धेची पहिली मेडल ओव्हर आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. काय गोलंदाजी केली आहे. 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेची पहिली मेडल ओव्हर ज्या गोलंदाजाने हाताळली आहे सौरभ. या गोलंदाजाने 12 मध्ये 13 करायच्या होत्या, परंतु सौरभने केलेला पलटवार कोण विसरेल. 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. ऋतिकालाय 6 बॉल 13 धावा वाचवण्यासाठी. बॉल आहे. डॉट बॉलची सांगता झाली आहे. आता 5 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. टॅप करायचा प्रयत्न, रन मिळत नाहीये. वा, काय पलटवार केलाय. 4 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 4 मध्ये 13. यावेळेला टॅप केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू डीजे. 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी एक एक बॉल महत्वाचा आहे.
यापुढे एक एक रन तुम्हाला महत्वाची आहे. 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. हा नो बॉल आहे. नो बॉल आहे परंतु बॉल काउंट केला जाईल. त्यामुळे 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. थँक यू महेश. चला 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. यापुढे तुम्हाला चौकार्यास मारावं लागेल. सिंगल डबलने काम चालणार नाहीये. 2 मध्ये 8 धावा. महेशला संधी आहे स्वतःला हिरो बनवण्याची. 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. वडा सुपर डुपर मुकाबला पाहायला मिळालाय. दोन बॉल मध्ये 8 धावा. तुम्हाला 2 चौकार मारायचे आहे. त्यापुढे दोन्हीही चौकार्यास मारावे लागतील. सामना कुठे होता माझ्या मित्रा. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही आहे. 12 मध्ये 13 करायच्या होत्या परंतु सौरभने केलेला पलटवार कोण विसरेल. आता 2 मध्ये 8 करायचे आहेत. चला 2 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. वॉट अ सुपर डुपर मुकाबला. 2 बॉल 8 वा. क्या बात है. महेशच्या बॅट मधून धमाका. वा क्या बात है. थँक्यू डीजे. वा भाई वा. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 1 बॉल 4 धावा. लाडके प्रेक्षक सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. 1 मध्ये 4. वडा सुपर डुपर मुकाबला. कहाणी में ट्विस्ट. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. वॉटा सुपर डुपर मुकाबला. पैसा वसूल मुकाबला. 1 बॉल 4 धावा. बोला तयार. फलंदाज बाद. डीजे डीजे